लाइट नको करू जय
जय हो। Thank you.
गुरुनाथ भगवान की जय. कथेचा 7वा दिवस आहे. सुदाम चरित्र कथा खूपच मागे राहिलेली आहे. तरी देवचे चरणवाली गाडी समज राहिली. ठळक बातम्या प्रभा क्षेत्रामध्ये रुक्मिणी देवी, तिचे आई बाबा, सर्व सर्व रुक्मिणीला सुद्धा बोलला. त्याला एवढं खराब वाटलं की मी तर द्वेष करत होतो कृष्णाचा, कसं जाऊ. अखेरला तो आला. असं भगवंताचं लग्न झाल्याचा नंतर अल्प दिवसामध्ये भगवंताच्या कार्याकरता भगवंताचं तप मोडणं होतं. कारण की भगवंताच्या पुत्राशिवाय त्याचं मरण नव्हतं. आणि भगवंत जर तप करत बसले तर हा जास्ती नाश करणार होता जगात. म्हणून तपातून कोण उठवावं. सर्व देवांच्या अनुमतानं कामदेवाला प्रेरण्यात करण्यात आलं. तो कामदेव पुढे गेला. त्याने आपला कामदेवानं बांध सोडला. भगवंत बोलू नका कोणी. भगवंताच्या अंगावर तो बांध जातावर भगवान शंकरजीचा तिसरा डोळा उघडला. तिसरा डोळा उघडता बराबर तो जळून भस्म झाला. सर्व देवता म्हणाले, हे भगवान महादेवा, काय अन्याय घडला सांग. हा तर देवाच्या कामाकरता आला होता ना, हा जाळून टाकला. महादेव म्हणाले, काय हरकत नाही. हा पुढे काहीतरी मर्यादित दिवसांनी विष्णू भगवान अवतीर्ण होतील कृष्ण रूपात. त्यावेळेस कृष्णजीच्या पोटी जन्माला येईल. सांगितल्याप्रमाणे रुक्मिणी देवी आणि भगवान कृष्णजीचा विवाह झाला. काय 2-4 महिने होत नाही तर गर्भधारणा झाली आणि बाळ जन्माला आला. आज तो कामदेव उर्फ प्रद्युम्न दिसायला फार सुंदर होता, शक्तिवान होता. तो जन्माला त्याचं नाव ठेवायच्या अगोदरच शंभासूर नावाच्या राक्षसानं त्याला हरण केलं. देवाला कळत नव्हतं का? देवाला सर्व कळत होतं. पण परमात्म्यानं असा विचार केला, होणे मुख्य राहते आणि होणे नव्हते. कारण घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडतच असतात. असं जनमेजय राजाला सांगितलं होतं त्याचे, नाही राजा, तू त्या दिशेला जाऊ नको. तिकडे गेला तर घोडा घेऊ नको. घोडा घेतला घोड्यावर बसू नको. बरं बसला तरी चालते बरं का. पुढे ब्रेक लागला, असं करू नको, तसं करू नको. स्त्री भेटीन तिच्याशी बोलू नको, बोलशील. लग्न करू नको, करशील. ते होणारच आहे. तू यज्ञ करायला ना पाहिजे पण तू करशील. यज्ञ केला चालते पण यज्ञ करता हाताला ब्राह्मण सांगतो पण तू तरुणच सांगशील. आणि त्या ब्राह्मणाचं चुकल्यावर तू त्यांना शापना देशील. ते हसल्यावर होणारी घटना आहे. तो शाप दिला असता. जनमेजय राजाने 18 ब्राह्मणाला मारून टाकलं. म्हणजे त्या घटित घटना आहे, विधात्याचं विधान आहे, ते घडतच असतं. हे सर्व विधित आहे. आपल्या पुण्यकर्मावर आहे. कथा ऐकणं सर्व विधान. तर मग त्या शंभासुरानं आकाश मार्गाने नेलं आणि आकाशाने सरळ टाकून दिलं. तो समुद्रात पडला. कालच कथा सांगितली. मासोळीने गिळला. त्या मासोळी राजा तिथे नेले. ते चिरण्यात आली. त्याच्यात बाण निघाला. तर त्याची पत्नी रती, त्या भानुमती मायामती तिथे हजर होती. तिनं त्याला लहानचं मोठं केलं. त्याला विद्या दिली आणि त्याचं आचरण पाहिल्याच्यानंतर तो म्हणायला लागला, हे मातोश्री, तुझ्या मनात अशी कल्पना काय आली? त्यावेळेस त्या भानुमती म्हणाली की हे प्रद्युम्न, तुम्ही कामदेव हा, मी तुमची पत्नी रती आहे. काय बोलता? तू तर माता आहे ना माझी. पालन केलं ना तुमचं माझ्या आईसारखं. तसं जरी असेल तर मी तुमची पत्नीच आहे. अशा कारण समजावलं. आणि समजावल्याच्या नंतर त्या शंभासुराचा वध. या दोघांचा विवाह
पूर्वजन्मीचा होताच. पती पत्नी म्हणून गेले. द्वारकाधीश भगवंत सिंहासनावर बसलेला आहे. रुक्मिणी देवीनं पाहिलं, घरातून पाहिलं, भगवंताचं सिंहासनावर आहे. कृष्णाचं रूप कसं आहे? कारण कृष्णासारखा प्रद्युम्न दिसत होता. आणि कोण स्त्रियांनी नव्हे. जसा जवळ आला असं हृदयानं सांगलं, हे रुक्मिणी, हा तुझा बाळ. आनंद झाला. हे पहिली पत्नी झाली रुक्मिणी. मग दुसरी कथा आपण सांगितली स्मयंतक म्हणे. तो स्मयंतक म्हणे म्हणजे प्रश्नानं घातला, त्याला वाघानं मारलं, वाघाला अस्वलानं मारलं. भगवंत तिथे गेले, तिथे युद्ध केलं. भगवंताचं त्याच्या मुलीशी लग्न झालं. तो म्हणे त्याने परत दिला. इथपर्यंत आता ध्यान देऊ नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे सुदामचरित्र पूर्ण करणे. तर सज्जनांनो, तो स्मयंतक म्हणे आणल्याच्या नंतर तो स्मयंतक म्हणे आणलं म्हणून देतो. दुसरी पत्नी झाली जांबवंती. आता तो जो मणी दिला होता अंधन, तो देवाला नकोच होता. देव गेले. सत्राजिताला म्हणाले, अरे राजा, तुमचा आरोप होता ना, मी हा मणी घेतला, हा तुझा मणी तुझा परत घे. त्या सत्रजिताला असं झालं, मेल्यावर मेलं. त्यानं तो मणी तर ठेवला, पण त्याला गावात
वरमान करून चालतात ना, खराब वाटलं त्याला. नंतर त्यानं असं ठरवलं की आपली जी कन्या आहे तिचं नाव आहे सत्यभामा. एक झाली पहिली रुक्मिणी, दुसरी झाली जांबवंती. आता सत्यभामा नावाची जी कन्या आहे हे भगवान श्रीकृष्णाला देते. एकतरी लग्न भगवंतानं आप म्हणून केलं का? रुक्मिणी देवीनं सुद्धा पत्र पाठवलं. इथे जांबवंतीचं असं झालं की त्या जांबवंतानंच आपली कन्या अर्पण केली. कृष्णाचं रूप पाहून तिचंही मन तसंच झालं होतं. आता हे सत्यभामा, सत्यभामा सुद्धा सत्राजितानं देवाला दिली. देवाची तिसरी राणी झाली सत्यभामा. मग तो मणी त्याच्याजवळच होता. तो म्हणे आनंद म्हणून देतो. भगवंत म्हणाले राहू द्या तुमच्याजवळ. या मनानं खूप भानगड्या करून टाकल्या या मनानं. असं झाल्याच्या नंतर परमात्मा द्वारकेवरून हस्तिनापूरला गेले. तेवढ्यात शतधन्वा नावाचा एक यादव होता. हे जे सत्यभामा आहे त्याला आतोर त्याला देव केली होती. पण गंमत अशी आहे की आता होते कधी कधी गडबड. याला असं वाटलं सत्राजिताला एवढा आपण अपमान केला देवाचा, तर आपण कृष्णजीला देऊन टाकतो म्हणून सत्यभामा कृष्णजीला दिली. आता देव असला म्हणून काही लोक नसतात का, वाईट असतात. तर तुम्हाला देणार होते ना, देऊन टाकले कृष्णजीला. असं त्याला बैठून टाकलं. पण त्याला क्रोध आला. त्यानं काय केलं, त्या म्हणजे सत्राजिताचा खून केला. त्याचा खून केल्याच्या नंतर तो मणी घडून पडून गेला. तर त्यानं 2-3 जण सोबती नेले. आता मणी घेऊन पडून गेला, खून केला. इकडे आपल्या बाबाला मारलं असं माहीत पडतं बरोबर. ताबडतोब अतिशीघ्र धावणारा अशा वारूवर हस्तिनापूरला एक स्वार गेला. भगवंताला सांगितलं, सत्यभामा देवीनं लवकर बोलावलं. काय कारण आहे? तिच्या बाबाला मारलं, राणी साहेबांच्या बाबाला मारलं आणि तो मणी पण घेऊन गेला. भगवान श्रीकृष्ण येतावर बलराम दादाला बोलावलं. बलराम दादा आणि श्रीकृष्ण भगवान हे जाऊन त्याचा शोध केला. त्याला पकडलं, दूर निघून गेला. त्याला मारलं. तो मेल्याच्या नंतर मणी त्याच्याजवळ निघाला. कारण त्यानं मणी नेत असताना खात्रीचा मनुष्य अक्रूर काका, जो सत्यवान मनुष्य होता, त्या अक्रूर काकाला सुद्धा आपल्या सोबत घेतलं. आणि यांची टाटाटोळ होऊन अक्रूर काकाजवळ मणी राहिला आणि शेतात धन्वा वेगळा पडला. तो मारला गेला. तो मणी अक्रूराकडे आला. अक्रूर ढाकाना आला नाही. कारण शेतधन्वानं सुद्धा कृतवर्माला म्हटलं होतं, हे कृतवर्मा, अरे मला सहारा देतं का, मणी ठेवतं का तुझ्याजवळ? तर कृतवर्मा म्हणाला की सूर्य चंद्र यम सर्व देवता ज्याला घेतात असा भगवान श्रीकृष्ण, या कृष्णाशी कोण वैर करणार? पण त्यानं अक्रूरला आपल्या सोबत नेलं. तो मणी अक्रूराजवळ राहिला. बलराम दादाला भगवान कृष्ण म्हणतात. त्याचा नमस्कार सांगणार. अरे हो, भगवान कृष्ण म्हणतात, अरे विनाकारण मागला गेला तो मणी नाही. त्या मण्याची अशी थोडी मण्याची अशी खुबी होती. तो मणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पाऊस पडत होता. तिथून जर मणी गेला तर पाऊस पडत नव्हता. म्हणून अक्रूर काकाला शोधून आणलं आणि अक्रूर प्रेमानं तिथे आणलं. तो मणी अक्रूर काकाला दिला. अक्रूर काका कानासला, नाही देवा, हा मणी तुमच्याजवळ ठेवा. अशा तरुण सुंदर वर्णन आहे. रुक्मिणी झाली, जांबवंती झाली, सत्यभामा. हस्तिनापूरला एकदा परमात्मा गेल्याच्या नंतर अर्जुनासह फिरायला गेले. फिरायला गेल्याच्या नंतर यमुना नदीच्या तीरावर एका वृक्षाखाली कोणीतरी तप करत होतं. म्हणून भगवान कृष्णजी म्हणतात, हे अर्जुना, कोण तप करते ते पहा बरं. अर्जुन गेला, डोळे बंद केले. कोण हा आपण? कशा करता तप करता?
ती म्हणाली मी कालिंदी आहे, माझं नाव कालिंदी आहे, मी काळाची बहीण आहे, कालिंदी उर्फ यमुना. तुमच्या बाबाचं नाव काय? माझ्या बाबाचं नाव सूर्यनारायण. तुम्ही तप कशा करता? तेव्हा मी तप भगवान कृष्ण प्राप्ती करता. तर अर्जुन म्हणाला ते भगवान कृष्ण आहे. ही झाली 4थी पत्नी. अशा करण 4 पत्न्या झाल्या. एक याचा आवाज केवळ क्लिअर करेल ते बघेल कर्कश पडला. गोपाल कृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान की जय. राधे कृष्ण 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 राधे 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 राम 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 राधे राधे. हरे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम श्याम राधे कृष्ण आता नग्नाजीत राजा होता. नग्नाजीत राजाची कन्या होती नग्नजिता. तिनं असं ठरवलं होतं मी लग्न करेल तर कृष्णाशीच करेल. तिचा पिताजी म्हणाला की नाही कृष्णाशी कर की कोणाशी कर. 7 आखे आहेत ते आखे बैल 7. या 7 बैलांना जो एकटा मनुष्य एकाच वेळेत नाट टोचेल त्यालाच माझी कन्या देईल. अशा तऱ्हेनं तो वर ठरवला. आणि असा वर ठरल्यानंतर असंख्य मोठा मंडप देण्यात आला. देशोदेशीचे राजकुमार त्या ठिकाणी आले. खूप मोठी गर्दी झाली. आणि नग्नजितानं भगवंताला एक सेवक पाठवून बोलावून घेतलं. हे भगवान मी लग्न तुमच्याशीच करणार. म्हणून भगवान श्रीकृष्ण आले तिथे. नग्नजितानं स्वागत केलं. नग्नजितानं सांगितलं
की माझी इच्छा तुम्हालाच मुलगी देण्याकरता, पण माझा एक अट्टहास आहे, जो कोणी एकाच वेळेस 7 या आख्यांना नाट टोचेल. अरे एकच आख्याला नाट टोचतात तर 4 जण धरायला असतात. या 7 आख्यांना जो नाट टोचेल त्याला माझी कन्या देईल. आणि मोठं पटांगण होतं, त्यात ते 7 आखे फिरून राहिलेले आहेत. एक राजकुमार उठलेला आहे, त्या आख्याला पकडण्याकरता गेला. त्यानं जसं त्याचं सिंग पकडलं तसं त्या राजकुमाराला फेकून दिलं, त्याचा पाय मोडला. दुसरा इकडला एक राजकुमार उठला, तो सुद्धा त्या आख्याच्या त्याला माणिक अशी मिठकी दिली, तरी तो आख्या थांबला नाही. या माणसाला घेऊनच पडायला लागला, याचा पाय मोडून गेला. म्हणजे सांगायचा अर्थ असा झाला, असंख्य राजकुमार उठले, एकही आख्याला नाट टोचल्या गेली. कोणाचा हात पाय मोडला, कोणाचं डोकं फुटलं. म्हणजे असंख्य लोकांनी आपली शक्ती म्हणजे अनुभव घेतला, शक्तीची आजमाईश केली, पण हे काही आपल्याला नाम टोचलं गेलं. नगराधीश राजा नाराज झाला, खाली मानली, मुलीकडे पाहून राहिला. मुलगी म्हणाली, बाबा मी म्हणाले होते ना तुम्हाला, असा कठीण दुर्लभ पण का ठेवला तुम्ही? असं स्वयंवर नसते. पण हे लग्न देता, माझी अशीच इच्छा आहे, जो 7 महिन्याला एका वेळेस नाट टोचेल त्याच्याशी तुझा मी विवाह करेल. त्यावेळेस लग्न देताना भगवंताला म्हणत परमात्मा उठल्याच्या नंतर सर्व राजकुमार वेगळ्या तऱ्हेनं पाहायला लागले. अरे जेवढे राजकुमार गेले होते, कोणाचा हात मोड, कोणाचा पाय मोड, कोणाचं डोकं फुटलं, कोणाचा डोळा फुटला, कोणाचा कान फुटला, एकही सरळ नाही. आता याचे काय हाल होतात पाहू. म्हणून परमात्म्याने ते जे आखी फिरत होते त्याच्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश करता आता तो देवच होता, असे ते आखी दुखायला लागले. आता तो देव असल्या कारणानं त्याचं तर देवासारखा देवच असेल, त्याचं कोणा चरित्र वर्णन करा, कोण त्याच्या शक्तीचं वर्णन करा. अरे आपल्या बुद्ध्या सर्व कमी पडून जातात ना. तो सूक्ष्म रूपानं सर्वांच्या अंतकरणात राहतो आणि सर्वांच्या अंतकरणात राहून सगळं काही पाहतो, त्याला पाहता असं म्हणतात. आलं का त्याला? तरी तो समजत नाही. डोळ्यानं तो दाखवतो, दृष्टी देतो डोळ्याला, पण डोळ्यानं त्याला पाहता येत नाही. ज्ञानेश माऊली सुद्धा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे. पाहताचा अर्थ असा की शरीर एक यंत्रणा आहे, एक गाडी आहे, एक मशनरी आहे, आणि मशनरीचा हा पुढचा भाग आहे. तोंड फार महत्वाचं आहे. हे जे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियातून 9 द्वार दिलेले आहेत ना, त्यातले 5 द्वार समोर आहेत. 2 कानाचे 2, 4 नाकाचे 2, 2 6 आणि तोंडाचे 7 द्वार समोर आहेत. याला हा भाग पूर्ण स्वर्गाचा झाला आपला. कमरेपर्यंतचा जो भाग येतो अमृत्यू लोकाचा, कमरेखालचा जो भाग येतो हा पाताळ लोकाचा. म्हणजे असा जो विरुद्ध पुरुष आहे, त्या विरुद्ध पुरुषाची अशा तऱ्हेची आकृती आहे. म्हणजे जे ब्रह्मांड आहे तेच पिंडात आहे. तिथे सूर्य, इथे सूर्य आहे. तिथे जेवढ्या नद्या असतील तेवढ्या आपल्याला नाळ्या आहेत. तिथे डोंगर आहेत, आपल्याजवळ डोंगर आहे. तिकडे विष आहे, आपल्याजवळ विष आहे. संत महात्मे ज्ञानोबा म्हणतात की तो या डोळे आहेत हे नुसते असे काच आहे, ते काच. हा डोळा असा पहा, बाजूला काढा, त्या डोळ्याला काही दिसते का? काहीच नाही. पण हे डोळे असं काच आहे, याच्या अंदर जो पाहणारा आहे, जसा मोटरचा काच आहे, त्या काचाला काही नाही दिसत, त्या काचाच्या अंदरला जो उभा आहे. आलं का लक्षात? हे आपली गाडी झाली स्थूल स्वरूप. याच्यानंतर तो जीव म्हणून अंदर बसलेला आहे, त्याला कोण पाहिलं काय? ज्ञानदेवाने पाहता पाहिले स्वप्नीचे चैल्य जायला. ज्यानं पाहत्याला पाहलं त्याला जन्म मरणच नाही. म्हणून तो परमात्मा आहे, तो पाहता आहे. त्याला तर कोणाला समजलं नाही. एका क्षणात असे 7 गोरे जमा केले. पायनारायण वाटेत कृष्णानं एकाच हातानं जमा केले. अरे तो 1000 हातवाला आहे.
या 2 आण्याची हाताची काय रोड तो 1000 रोड घेऊ शकते. एका क्षणात त्यांना ते साथी होईल आणि एका क्षणात दुसऱ्या हातात यायला 2च हात दिसतो. अरे या 1000 आण्यात वाला प्रकरण परमात्म्याला वसुलीची गरज नाही, ठेकेदाराला पैसे द्यायचं काम नाही. जगद्गुरु शंकराचार्य, जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु गोपाळ कृष्ण परमात्मा यांनी लुटलं नाही लोकांना. कृष्ण परमात्मा देव असून जगद्गुरु झाले. तुकाराम महाराज स्वतः बरं का कधी कोणाला लुटलं नाही. आता तर सर्व लुटणं झाले. जगद्गुरु एकही नाही, लुटमार करतात नुसतं लोकांकडून. आले शिष्य किती 1000, आले शिष्य किती 1500, त्या शिष्याला त्याचे आसन बांधून द्यायला लागतात. मग शेवटून फाटं उघडं पडतं फुटते, त्यावेळेस मग सगळं पस्तावतात. असा परमात्मा उदाहरण आहे तो. त्या परमात्माने एका क्षणात 7 नाचा टोचले. लोकांना 2 हातानं कसं करून हे समजत. अरे हे काही जादूच आहे ना, अचंबात आहे ना. कसा या शरीराचा खेळ आहे, कसा खेळ खेळतो तो आपला आपल्याला समजत नाही. जेवण तुमचं काम आहे. मग जेवतात ते लोक डकार येतात, लोक झोपून राहतात. मग पचवणारा कोण आहे? म्हणून असा प्रब्रह्म परमात्मा, गोपाकृष्ण परमात्मा, त्या परमात्म्याने साथी आचार्य नाचल्याच्या नंतर त्या नग्नतेचा सुद्धा परमात्म्याला मिळाला. मग कालिंदी म्हणजे यमुना. यमुना झाल्याच्या नंतर आपण पहिला सांगितलं रुक्मिणी देवी. अशा सर्वांच्या कथा आहेत. मध्य देशाची राजकन्या लक्ष्मणा हे सुद्धा मिळाली. रुक्मिणी पहिली एक, जामुनचे 2, सत्यभामा 3, कालिंदी 4, मित्रविंदा 5, सत्या 6 आणि भद्रा 7 आणि 8वी लक्ष्मणा. असं 8 पटकराण्या भगवंताला झाल्या. अष्टाधिक सहस्र 16 सुंदर म्हणजे 16,000 त्यांना कळून घेत ना. आवाज दिवसभर अजून आवाज कर्तव्य होऊन राहिलं. गोपाळ कृष्ण भगवान हरि ओम. जय जय नारायण नारायण हरे. जय जय नारायण नारायण हरे स्वामी नारायण हरे. स्वामी नारायण नारायण हरे हरे.
16,108 त्या 8 पट्ट्याने झालेल्या आहेत. आता 16,000. भौमासूर नावाचा एक दैत्य होता, तो पृथ्वीचा नंदन होता, म्हणजे या पृथ्वीचा मुलगा होता. तो फार प्रबळ होता, शक्तिवान होता. तर एवढा शक्तिवान होता की त्याला देव सुद्धा पृथ्वीवर त्याच्याशी कोणी लढाई करायलाच तयार नव्हता. त्यानं आपल्या शक्तीनं देवराज इंद्राच्या इथे गेला. देवराज इंद्राची माता अदिती, इंद्र तिथे असल्यावर काही करू शकला नाही. लढाई करण्याचा प्रयत्न केला तर इंद्राची शक्ती कमी पडली. तिचे कुंडल घेतले, मायेचे कुंडल घेतल्यावर इंद्र काही करू शकला. त्याच्यानंतर वरुण राजा आहे, जलदेवता वरुण, या वरुणाचं क्षेत्र नेलं. क्षेत्र आता हे वरुण गेले. भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश बसलेले होते सुधर्मा नावाच्या सभेत. वरुणांना हात जोडून सांगायचे, भगवंता त्या नरकासुरानं आमचं क्षेत्र नेलं. क्षेत्री निराळी आणि क्षेत्र निराळी. क्षेत्री म्हणजे अशी असते, आपण आपल्या डोक्यावर घेत असतो पाऊस न लागा म्हणून, आणि क्षेत्र म्हणजे राजाच्या डोक्यावर असते ते क्षेत्र. तर ते क्षेत्र चोरून नेलं. म्हणजे हा लढाई केली नाही यानं. वरुणाला समजला आपली ताकद कमी पडली. मग भगवान श्रीकृष्णानं असं ठरवलं काय हरकत नाही. त्यांचं गाणं ऐकलं. परमात्मा गरुडावर बसले, काही सैन्य घेऊन निघाले. असं त्या नगराला, त्या नगराचं नाव आहे प्रांगज्योतिषपूर. प्रांगज्योतिषपूर मोठं भयानक नगर आहे ते. त्याची रचना फार निराळी आहे. नगर एवढं मोठं आहे, चारी बाजूला किल्ला आहे आणि कुठूनच त्या नगरात प्रवेश नाही. ज्या ठिकाणी किल्ल्याचे द्वार असतील त्या ठिकाणी ॲटोमॅटिक तो कलकत्त्याला जसा पूल होता असे त्या काळाचे ॲटोमॅटिक ते लोखंडाचे फाटकं होते. सैन्य कोणी माल काही खाण्याचा असला म्हणजे आपोआप चाबी फिरवली असे लागत आणि त्याच्यावरून सैन्य जाईन पुन्हा तो मारलो. म्हणजे खाली गड्डा होता. गड्डा कशाचा होता? त्याला 10-12 फूट रुंद केलेले पाट होते आणि त्या खाली भरपूर पाणी होतं त्याच्यात. असा चारी बाजूला तो 8 ते 10 फूट असा अंतराचा परिपूर्ण नदी असेल तशी नदीसारखं त्यांनी करून ठेवलं आणि त्यात खूप पाणी सोडलं होतं. मोठाले मगर असत. त्या सैनिक आले, प्रयत्न केला, पाण्यात पडले तर मगरच पळून गेले. आणि दरोड्यातून जायचा जर प्रयत्न केला तर दरोड्याच्या जोडके लोखंडी लाईन होते. रात्र झाली म्हणजे ते फाटका चाबीनं असं ओढल्या जात. असा सुरक्षित तो किल्ला. आणि भगवान श्रीकृष्ण आल्याच्या नंतर गरुडावर बसून आलेले आहेत. सोबत सत्यभामाला घेतले आणि ते एकदम आत उतरले. आत उतरल्याच्या नंतर ते किल्ल्याचे शिपाई त्यांना मारलं. त्याच्या पटनाच्या चाब्या फोडल्या आणि जे भगवंताचं सैन्य होतं ते सैन्य आत घेतलं. वास्तविक भगवंताला सैन्याची आवश्यकता नाही आणि पुढे जात नाही. तो मूर दैत्य होता. मूर दैत्य फार शक्तिवान होता. त्याला 5 तोंड होते. असा तो मूर दैत्य. आज आवाज क्लिअर नाही का? म्हणून कसं वाटते, म्हणून तर गोपाल कृष्ण भगवान की असं असतं. ते जरा कमी जास्त झालं फक्त ते आपल्याला समजते. आम्हाला समजतं काय कमी जास्त झालं की कृष्ण गोविंद गोविंद
भौमासूर म्हणजे नरक चतुर्दशी, दिवाळीचा पहिला दिवस हाच होता दिवस. या दिवशी भगवंत गेले. हा जो नरकासूर आहे याच्याच नावानं आपला दिवाळीच्या अगोदरचा दिवस पडतो नरकासूर. तर 5 तोंडाचा तो मूळ दैत्य, त्याचे शिरवून टाकले भगवंतानं सुदर्शन चक्रानं. त्याला 7 मुलं होते, तेही बलवान होते, ते धावून आले भगवंतावर. भगवंताने त्या 7ही जणांना मारले. पुढे गेल्यानंतर पुढे दैत्य होते, त्यांनाही मारलं. मग कुठे तो नरकासूर उतरला होता. फार शक्तिवान होता तो, पण भगवंताच्या पुढे कोणाची शक्ती चालत नाही. मी अगोदरच सांगितले ह्या 3 गोष्टी ध्यानात द्या. जगामध्ये भगवंतासारखा शक्तिमान नाही. तुम्ही म्हणता तो एक शक्तिमान खेळ होता, तो नकली होता. ते म्हणता हा पैलवान, तो पैलवान म्हणजे त्याची 25 वर्ष ताकद. म्हातारा झाला की त्याला चालता नाही. हा मात्र पैलवान असल्यानं जास्ती जाडाजोडा, पोट बी जास्ती लंब मोठं, त्याला उचलायला 2 जण लागतात. ते काय शक्ती कामाचे? शक्तिवानचा अर्थ असा की परमात्मा सारखा कोणी शक्तिवान नाही. एवढा परमात्मा शक्तिवान सर्व अंतर्यामी म्हणजे सर्वांच्या अंतःकरणात राहतो आणि परमात्मा सर्व साक्षी आहे. तुम्ही कोणते जरी कर्म केलं त्या कर्माचा साक्षी परमात्मा आहे. आता आपण ते ज्यावेळेस न्याय निवाडा होतो ना आपल्या कोर्टामध्ये, तो खोटे नाटे पुरावे होतात. खरा साक्षीदार सापडत नाही कोणी. पण त्या परमात्म्याच्या इथे न्याय होतो. तर तिथे लोकपाल ज्या देवता आहे. आता लोकपाल कोणाला म्हणतात? देवराजेंद्र लोकपाल आहे, वरुणदेव लोकपाल आहे, बरं का, अग्निदेव लोकपाल आहे, यम लोकपाल आहे, वरुणदेव लोकपाल आहे, अग्निदेव लोकपाल आहे, आणि जे पवन आहे ना हवा ते लोकपाल. असे 8 लोकपाल. यांना लोकपाल का म्हणतात? ते लोकांचं पालन करतात. हा अग्नी तुमच्या शरीरात आहे, तो तुमचं पालन करते. मी तर आपलं सांगा, तुम्ही भोजन केल्याच्या नंतर भोजन करणं काम आहे तुमचं, वचन करणं त्या अग्नीचं काम आहे, आणि त्याच्यावर सर्व नियंत्रण परमात्माचं आहे. हे ध्यानात. हे एक मोठी मशीन आहे, एक मानव यंत्र आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या मशीन लहान लहान मशीन असतात, असं हे यंत्ररूपी मानव आहे. त्याच्या लहान लहान मशीन आहेत. कानाची मशीन निघाली तर ते मशीन निघाली. कसे माणसानं बनवलं देवाला, कसं देवानं निर्माण केले माणसं, कसे देवता निर्माण केले, भगवंताची शक्ती आहे. तर त्या देवाच्या पुढे कोणाचं चालेल? त्या नरकासुराचा वध केला. ती होती नरक चतुर्दशी. त्या दिवशी आपण आज साजरी करत असतो. बरं का, मोठ्या सकाळून आंघोळ झाली पाहिजे. तो मेल्याच्या नंतर त्याच्या आईनं त्याच्या मुलाला आणलं. म्हणजे याला भौमासूर उर्फ नरकासूर. त्या भौमासुराची माता पृथ्वी. भौमासुराचा मुलगा होता, त्याचं नाव होतं भगदत्त. भगदत्त 17 वर्षाचा होता. त्याला घेऊन भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर टाकलं. याचं पालन पोषण तुम्हीच करा. आम्ही तुमच्या आता दास्यत्व पत्करलेलं आहे. म्हणजे मांडलिक राजा, मांडलिकत्व पत्करलं. राजा राहिला भगदत्त, पण मांडलिकत्व हा झाला सार्वभौम राजा. नाहीतर तो सार्वभौमच राजा आहे. पण परमात्मा पुढे जात नाही. पुढे तर तिकून आवाज आला, प्रभू प्रभू आमच्याकडे पहा, आमच्याकडे पहा. त्यावेळेस जो पृथ्वीदेवी म्हणायला लागले, काशाचा आवाज आहे हा? ते पृथ्वीदेवी म्हणायला लागले, माझ्या मुलानं 16,000 राजकुमारी कन्या अटक केलेल्या आहे. अरे वा, आता देवाला तर सगळं माहित आहे. एवढ्या कन्या कशा करतात? त्या लग्न केलं काय त्याशी? नाही. त्याचा असा विचार होता, 21,000 कन्या जमा करायच्या, तर अजून तर 16च व्हायला, 5,000 बाकी होते. 8 अधिक सहस्त्र 16 सुंदरी, सहस्त्र 16 सुंदरी, 8 अधिक सहस्त्र
16 सुंदरी, 16,800 बरं का, 16,008. अष्टाधिक सहस्र 16 सुंदरी, 16,100 आणि 8 पट्ट राहण्या 16,108. मग त्या 16,100 होत्या. देवा देवा प्रभू प्रभू भगवंतांना आवाज देतात, फटाफट गेले, शिपाई गेले, फटाफट दरवाजे तोडले, सगळ्याला भगवंताला नमस्कार करतात. भगवंता उठा उठा उठा. हा सर्वांचे पते लिहून घ्या आणि आपापल्या बापाच्या घरी नेऊन घ्या. कोणाचं लग्न व्हायला आहे काय? त्या म्हणाल्या नाही भगवान, आम्ही कुवारी असताना त्या राजाने आणला. तर मग यांच्या पित्याच्या घरी घेऊन जा असं परमात्म्यानं आज्ञा दिली. त्या सगळ्यांच्या तोडून एका जावा, नाही देवा आता आम्ही आमच्या पित्याच्या घरी जाणार नाही. प्रभू म्हणाले का? तर एखादी वस्तू बाहेर, आता घर आहे समजा, बाहेर लोक बसलेले आहेत, एखादी वस्तू पडली घरात तर बाहेरला आवाज जाते, ते फुटले की नाही फुटले बाहेर गेले काय माहिती, नुसता आवाजाला बाहेर गेले एवढं समज. म्हणून त्या म्हणायला लागल्या कन्या, आता आमचे आईबाप बी आमच्याकरता नाकारतील आणि आमचे लग्न कोणी करणार. कारण मुलीची जात कन्या हे एक रात्र घरी नसली तर तिला अपवित्र गणनी करण्यात येते. मग आमचे आईबाप आमचा स्वीकार करणार नाही, आमच्याशी कोणी लग्न करणार नाही. म्हणून हे भगवंता आम्ही सर्वांमध्ये आम्ही तुमच्याशी लग्न करणार. परमात्माने सर्वांची इच्छा मनोगत जाणतात. परमात्मा कधी कोणाचं मन दुखत नाही. साधू आणि देव सारखेच असतात, पण देवापेक्षा साधू कोमल असतात. देवाला कधी कधी कठोर वागा, कारण न्याय करावा. परमात्मा म्हणाला काय हरकत नाही, यांना द्वारकेला पाठवून. तिथून परमात्मा गरुडावर बसून वरुण राजाचं क्षेत्र त्याच्या इथे पोहोचून गेलं आणि पुन्हा स्वर्गात गेले. देवराज इंद्राची माता अदिती तिथे ते कुंडला दिले आणि भोजन झालं. इंद्राच्या इथे चांगला संवाद झाला आणि बसले. बसल्याच्या नंतर तो गरुड म्हणायला लागले, सत्य म्हणून काही आम्हाला स्वर्ग दाखवा ना. मग देवानं असं बगीच्यातून घेतलं इंद्राच्या. तर पारिजातकाचं ते फुल सुवासिक होतं. तर ती सत्यभामा म्हणाले, प्रभू हे वृक्ष आम्हाला पाहिजे. परमात्मा म्हणाले कशाला नाही, म्हणे असा नाहीच ना आपला मृत्यू लावून. आता देवाला वाटलं इंद्र म्हणजे तसं नात्यानं पाहिलं तर विष्णूचा भाऊच आहे आणि स्वार्थाच्या हिशोबाने पाहिलं तर त्याचं कार्य आता त्याच्या आईचे आपण कुंडाला दिलेले आहे. त्या कारणाने इंद्राची आपली मैत्रीच आहे. हा गेला हा वृक्षाला हातच लावा तर त्या बनकरांनी लगेच धरलं आणि 2 बनकर पळत गेले इंद्राला. तिथे काय वस्तू लागते? स्वर्गातले माणसं म्हणजे मनोवेगाने धानात एका क्षणात तिथे देवराजेंद्र ते गरुडावर आले होते, ते आपलं वृक्ष उपटतात. बस नुसतं ऐकतात देवराजेंद्र आला आणि युद्धाला सुरुवात. विचार बी नाही ते काय जाणार. म्हणजे उपकाराची फेड अपकारानं करणारे कृतज्ञ आणि कृतज्ञ हा 2 शब्दाचा अर्थ येतो. कृतज्ञ जे असतात ते समजून घेतात आणि कृतज्ञ जे असतात ते उपकाराची फेड अपकारानं करतात. भगवान श्रीकृष्णाने युद्ध केलं, अकरला इंद्र पराजित झाला. तो वृक्ष घेतला आणि निघाला. सत्यभामा म्हणाले, अधिकाराचा उपकार करतो, तुम्ही त्याच्या आईचे कुंडला दिले ना, मग एक वृक्ष घेतला तर काय झालं? म्हणत असं नाही. इंद्राचं मत होतं, इंद्राचं म्हणणं असं आहे, ईश्वरी कायदा असा आहे की त्या स्वर्गातल्या वस्तूंच्या मृत्यू लोकात नसावे. असं म्हणून वृक्ष आणलेला आहे आणि भगवंत आहे तो फार हुशार आहे. वृक्ष लावला सत्यभामाच्या दारी, मनाचे समाधान आणि फुल पडून राहिले रुक्मिणीच्या दारी. असे सुंदर वर्णन आलेले आहे. परमात्मा तिथून आले. त्यानंतर 16,100 स्त्रियांची विवाह झालेले आहे. जेवढ्या नवऱ्या होत्या, जेवढ्या कन्या होत्या, तेवढेच नवरदेव झालेले आहे आणि सुंदर असं लग्न लागलेलं आहे. म्हणून आपण काल सुद्धा भगवंताचं लग्न झालं. गोपाल कृष्ण
एकापेक्षा एक सुंदर आणि सर्व जेवढ्या 16,100 राण्या आणल्या यांचे महाल वेगळे आणि 8 पट्ट राण्या यांचे महाल वेगळे, असं त्यांचा सुंदर संसार होता. नारदांना असं ठरवलं, सुंदर मुलांना आलेला आहे की आता भगवंताचा आपण पूर्णत्व कसं आहे आणि माणूस आहे. बोलले विनोदानं, देवा तुम्ही जिथे नसाल ते कुटुंब आमचं. आणि हो, नारद गेले तर पाहतात, कुठे हरिपाठ घेतात, तर कुठे देवपूजा करतात, कुठे मुलाला शिकवतात, जिथल्या ठिकाणी करतात. तर आपल्या हरिपाठात सुद्धा सांगितलं, जन्म घेण्यालागे वाचण्याच्या या 2 गोष्टी मनात ठेवा मरेपर्यंत. तुमचे जे विचार असतील झोपायच्या पहिले ते स्वप्न दिसतात आणि मरायच्या वेळेस जे विचार असतील तो जन्म घेतो. या 2 गोष्टी ध्यानात करा. म्हणून निजाच्या पहिले देवाचं चिंतन करून झोपा आणि मरायच्या वेळेस तर देवाशिवाय दुसरं काहीच नाही. कधीच आपला प्रपंचातले मुलगी मुलगा असून कधी माणसानं ध्यानात करा. महिलांना सुद्धा कधी ईश्वराशिवाय दुसरं काही करा. वासना म्हणजे इच्छा, बरं का. तर वासना सूक्ष्म असते. नारद मुनी हे ब्रह्मचर्य, त्यात काही शंका नाही. नारद मुनी भ्रमण करत असताना त्यांना एक सुंदर नगर दिसलं. ते नगर मायाचं परमात्मानंच निर्माण केलं. आणि नारद मुनी जातात, ते राजापाला या नारद मुनी या. आता याचं सर्व भगवंताची मायाच आहे ना, माया. नारद मुनी गेल्याच्या नंतर ते म्हणतात, आमच्या कन्याचा हात पहा. नारद मुनी ज्योतिष्यकार होते, हात पाहिला म्हणजे बाप रे, ही जी कन्या ज्याला मिळणार आहे तो त्रिभुवनाचा राजा होणार आहे. मग होईल तर नारदजीला काय करायला लागते, त्याचं ब्रह्मचर्य आहेत ना. तर त्यांची अशी इच्छा झाली की आपल्याला मिळालं तर, आणि
कन्या खूप सुंदर होती. जर असा विचार मनात आला, थोडा विचार जर आपल्या मनात आला, तर त्या विचाराचं रूपांतर स्वप्नात होते, झोपण्याच्या पहिले. आणि मरण्याच्या वेळेस जे विचार आपल्या मनात येत असतील, जर आपण समजा कोणाशी वैर केलं, वैरत्व, तर पुढच्या जन्मात त्याचं आपलं वैरत्वच राहते. साप आणि मुंगूस पंचांना सुद्धा वर्ग दिलेले आहे. माणसाचा जन्म 3 गोष्टीवर आहे, प्रत्येकाने त्यांना करायचं: ऋण, वैर आणि हत्या. कोणाची हत्या करू नका. कोणाची हत्या केली तर पुढच्या जन्मी तो तुमची हत्या करेल. कोणाचे पैसे डुबू नका. कोणाचे पैसे जर डुबवले, बरं समजा 1000 डुबवले, त्याच्या घरी बैल व्हावा लागेल. आणि जर 10 लाख 20 लाख रुपये डुबवले तर त्याचा पोरगा व्हावा लागेल. आपण म्हणतो काय जर मुलगा चांगला आहे, हे संसाराचे जेवढे सर्व ऋणको धनको आहे, मागच्या जन्मातला संबंध आहे. कोणीच पोरगा चांगला नाही, पण मागच्या जन्मात त्याला पैसे देणं होते. मग देवानं त्या जीवाला आपल्या पोटी घातलं आणि तो पैसे आपले फेडून राहिला. त्यांना जरा एक ब्राह्मण फार हुशार होता, त्याच्या पोटी मुलगा आला. त्याला ज्ञान दृष्टीनं पाहिलं, त्याला माहिती आहे या मुलांनी आपल्या मागच्या जन्मातले 10,000 देणं आहे आणि व्याजा सुद्धा 12,000 झाले. पत्नीने सांगलं आता कमाईचं थोडकं घेऊन, कारण त्यानं 12,000 दिले की हा निघून जाईल. आपण तो जेव्हा मुलगा गेला हो, बोलता गेला हो. अरे ऋण वैर हत्यावरच आपला सर्व जन्माचा विधात्याचं विधान आहे. मग आता काही कार्य असतं, हा बाहेर गावाला गेला, तर ज्या गावात राहत होता त्या गावात राजा होता. राजकन्या फार सुंदर होती. तिथे बाहेर गावाचा एक ज्योतिष्य आला आणि त्यानं सांगलं कोणी असेल तर आमच्याशी जिद करायला या, हारवायला. तर मग राजानं पाठवलं. तर ब्राह्मण गावात जायला होता. हा मुलगा हुशार होता. यानं विचार केला, जसं मा बापाला गणित येते असं मध्ये येते, माझ्या बाबाने पण मी येतो. तो नोकर म्हणाला काय येतो. राजा विचारत पडला, बाप नाही मुलगा आणि बाबा गावात जायचं. राजकुमार वरून पाहून राहिलेल्या पडद्याच्या आतून तो पंडित होता, त्या पंडितालयानं हरवलं. राजा एवढा प्रसन्न झाला, खूप असंख्य मोहरा इनाम देण्याचा प्रयत्न केला. तो राजकुमार म्हणाला मला नको, माझ्या बाबांना सांगलं पडकू नको मला. पण ते राजकुमारी म्हणे बाबा तो घरी गेला, यशस्वीच लग्न करायचं. तर राजा म्हणे तो तर गरीब ब्राह्मणाचा आहे आणि तुझी जर इच्छा आहे तर काही हरकत नाही, बोलायला नव्हतं. लवकर बोलावल्याच्या नंतर 7 कोपर माणिक मोत्याचे लाडू आणि अंदर सर्व माणिक मोती हिरे करून दिले. त्याची किंमत असून कमीत कमी 8 लाख. ते मुलाच्या घरी पाठवून आले. 8 नोकर ब्राह्मणच्या घरी नाही, ते ब्राह्मण कोण आहे म्हणे महाराजांनी भेट पाठवली. आता त्या बाईला असं वाटतं लाडू आहे, आपल्या मालकाला सांगलं पैसे घेऊन आपण पैसे नाही घेत, पण लाडू द्यायला काय हरकत आहे. राजाच्या घरचे लाडू होते, मोतीचूर लाडू. त्या बाईनं असं उचललं, ते घरात ठेवलं. नुसतं घरात ठेवत नाही तर पोरगा नाही, तू पण बाप हे गर्दीदारा बोल बाजू काय झालं म्हणे तुमचा मुलगा नाही. पहिलेच तो पत्नीला विचारायचा, तुला सांगलं होतं ना काही आणलं का कोण म्हणे हो पैसे नाही आणले म्हणे. पण काय आणलं म्हणे ते मोतीचूर लाडू आहे. लाडूनं मा मुलगा नाही मरत म्हणे, त्याच्यात आपल्याला 10,000 घेणं होतं म्हणे. ते 10,000 रुपये असते ना त्यात, हा जाऊन पाहिजे ते लाडू पडते माणिक मोतींना 10 लाख. अरे एक घामच लागत म्हणे. आपला मुलगा गेला. कशा करता मी सांगतो, ते सर्व आपल्या पोटी पाठी येतात, ते घेणं देणं म्हणून येत असतात. जसं नदीला पुराला की लाकडं असं जमा होतात आणि चालले जातात. असा संसार आहे. एकटे गेला आपण एकट्याला जावं लागते. म्हणून ऋण वैर हत्या कोणाची करू नका. कोणाची हत्या केली तर तो आपली हत्या हे चालूच राहते. तो त्याला मारते, तो त्याला मारते, तो त्याला मारते, तो त्याला मारते. ऋण वैर हत्या याच्यावर सर्व चालू राहते. तर नारदीनं तो हात पाहिल्यानंतर नारदीची इच्छा अशी झाली
आपणच लग्न केलं तर भगवान विष्णूकडे गेले, देवा माझं कल्याण म्हणजे एवढं सुंदर रूप द्या. देवानं विचार केला, नारदीची बुद्धी भ्रष्ट झाली. जे मायावी नगर निर्माण केलं ते मीच केलं, देवाला माहित झालं देवानंच केलं. मला चांगलं रूप द्या. देवानं असं रूप दिलं त्याला, यानं काय अर्थात पाहिलं नाही. याला वाटलं खूपच सुंदर रूप दिलं. गेला त्या सभेत बसला. त्या सभेत बसला पहिल्याच लाईन मध्ये पहिल्याच नंबरात. ते आले राजकुमारी हार घेऊन. नारद मुनीला पाहिलं, असं हेपुडी मान केली आणि पुढे निघून गेली. हा ना भगवान विष्णू एवढं मला रूप दिलं, तरी महागड्यात माळ नाही टाकली. मग तिसरा नंबर त्यामध्ये पहिल्याच नंबरात बसला. ती आली पाहिलं तरी माळ नाही टाकली. त्यावेळेस ते दोन जण फार हुशार होते. भगवान शंकरचे जे पार्षद होते त्यांनी ओळखलं. नारदजीची जरा बुद्धीत फरक पडला. ते हसले. नारद मुनी वेगळ्या दृष्टीनं पाहतात. काय पाहायचं आम्हाला, ते म्हणायला लागले. आम्हाला पाहिल्यापेक्षा आरसा जाऊन चेहराच पाहता पाहायचा. नारद मुनीला त्याचं बोलणं टुचलं. नारद मुनी गेले आत. आरसा पाहतात तर कोण वाजत असं जाम क्रोधाला, म्हणून तर ते आपल्याला घाल नाही टाकला. तसेच गेले भगवान विष्णू. ते काय चेहरा दिला, ते मुलगी मला पसंत सुद्धा करत. भगवंत म्हणाले पसंत काय करेल, तुम्ही काय म्हटलं होतं, कल्याण करा, तुमचं कल्याण केलं. नुसती तेवढी वासना राहिली तर त्याचं फळ कसं आहे. वासना म्हणजे इच्छा. भूत लागले नारदाला, काठपुरी झाली त्याला, भूत मद जगमाई, याची धडपण करू तत्काली. स्त्रीची इच्छा मनात आली तर देवानं त्याने स्त्री केलं. एका वेळेचा प्रसंग आहे, जेव्हा प्रसंग दोन आहे, त्या प्रसंगाला जाऊनच प्रश्न आहे. देवानं आपली इच्छा पूर्ण करण्याच्या करता अशा विचित्र अशा तलावर नाराज गेलेले आहेत. आणि त्यानं नुसती बुचकी मारता बराबर भूत लागले नारदाला, गांडोरे झाले त्याला. अगोदर देवाला चांगलं स्वरूप मारलं. पुन्हा देवाला म्हटलं, देवा माझ्या मनात काय आलं हे काही समजत नाही, तुमची माया दाखवता का मला. परमात्मा म्हणाले हो. मग परमात्म्यानं अशी माया दाखवली की नारदानं पाण्यात पुढे टाकता बरोबर नारद की भय नारदी दाढी होती, मुनी होती, म्हणाले जटा जटा बदलून गेला. एकदम रड केस होते ते एकदम कोमल केस आहे. दाढी गायब झाली, सुंदरपणा आला. लंगोटी गायब झाली, विना चालला गेला पाण्यात. इतके सुंदर असले ना आपोआप सगळे अलंकार. नारद मुनी बुचकेतून वर आले, सुंदर स्त्री. तेच वेळेस आपलंच रूप पाहून लाजायला लागलं. आता तिथे माणूस नव्हतंच कोणी त्या सरोवरात, पण मासे पकडणारा होता. त्याला कोणी मुलगीच देणार. असं तेच झालं, शेती आहे का नाही, नाही करायचं काय पण त्याला पण मुलगीच देणार. एकटा होता तो. आता त्याला मुलगी देणार, आपण नव्हतीच त्याला मुलगी सापडली. मग नारदीशी त्यानं विवाह केला दत्तीनं. तर नारदीचं कोण होता, वारी कोण नाही. मग काय विचारता, 60 पोरे झाली त्याला. अरे आपल्याला जुळे झाले ते एवढी पंचायत पडली, इकडली बाई आमच्या, तिकडली बाई आमच्या. आता इथं त्या जो होता ना कोळीबा, त्याला बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाही. हे एकटी नारदीच. त्यातल्या त्या चिडे मुलं झाले, जुळे नाही, चिडे चिडे चिडे.
60 वय व्हायला एका मुलाला किती दिवस लागतील? जुळे झाले तर 30 वेळा, कधी तिळे झाले तर कधी बकरी सारखं झालं, असे एकंदरीत 60 पुढे. हा, ते थोडे मोठे झाले, ते थोडे मोठे झाले, हा त्याची पॅन्ट घालते, तो याचा कमवा घेते, हा उड्या मारते, तो त्याचं शर्ट घालते, पिसाट झाला मारत. अरे 3 लेकरा मस्त मौलिक पिसाट होते घरातली वय. हा, आणि हे पाहिले 60 लेकरं संघाला नारद. म्हणून कोणती इच्छा मनात धरली, झोपताना इच्छा धरू नये, मरताना इच्छा धरू नये, तोच मनुष्याला जन्म भेटतो. हे त्याचं निष्कर्ष आहे. श्री राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम, श्री राम